मराठीचा पहिला वहिला सुपर हिरो बाजी कसा बनला हे आपण जाणून घेतलंच खुद्द श्रेयस आणि डिरेक्टर निखिल महाजन यांच्याकडून. आणि आता पाहूया बाजीच्या तोडीस तोड असा विलन कसा बनला, म्हणजेच मार्तंड कसा बनला याची ही कहाणी. मार्तंडसाठी मला इन टर्म्स ऑफ अभिनय जितूकडनं मला काही फार, इनफॅक्ट जितू श्रेयस दोघांकडनंही मला काही काळजीचं काम नव्हतं, कारण त्यांना ते अभिनय चांगलाच करतील, ते दोन्ही ग्राफ जे वेगवेगळे आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने आणतील आणि डिलिव्हर करतील हे मला माहितीच होतं. तो जो मुलगा आहे मार्तंड, तो एकाकी आहे, तो निरपेक्ष मुलगा आहे, त्याला काहीच नको आहे आयुष्यात. त्या काही नको मधून मला हे आता सगळं हवं आहे, का गाव गिळून टाकायचं आहे, जो तो ट्रेलरमध्ये म्हणतो, इथपर्यंत पोचणं जे आहे, ते जे पुश करणं आहे, ते मला निखिल महाजनने पुश केलं. ते त्यांनी मला समजून सांगितलं. तो हळूच कानात येऊन सांगायचा दोन गोष्टी आणि ते बदलून जायचं, आणि ते करत 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 मी इथपर्यंत पोहोचलो. शरीरयष्टी जी मार्तंडची होती ती खूप डिमांडिंग होती, कन्सिडरिंग जितूचा आधीचा लुक वेगळा होता, आणि तो लुक अचीव्ह करणं एका 3 महिन्याच्या 2.5 ते 3 महिन्याच्या छोट्या कालावधीत खूप अवघड होतं जितूला, कारण जितू तसा खूप फिटनेसमधला आहे किंवा अशातला भाग नव्हता, त्यामुळे त्याला त्याची अख्खी लाईफस्टाईल बदलावी लागली या सिनेमासाठी, त्याला कामं सोडावी लागली. जेव्हा यांनी सांगितलं निखिल की मला असं अपेक्षित आहे, मी म्हटलं हां बरं थोडंफार काहीतरी असं असेल. पण मग मी जेव्हा माझ्या सरांशी बोललो, पोरवळेकर सरांशी, ते म्हणले तुम्ही बॉडीचे काहीतरी टाईप्स असतात, ते आपल्याला मला कळत नाही सायंटिफिक, त्याचं त्याची ती भाषा जी आहे ती असं आहे, तुम्ही 2 दिवस व्यायाम केला की पटकन फरक कळतो तुमच्यात. आणि मीही म्हटलं बघूयात ना, ज्या आपल्या आवडीच्या गोष्टी आहेत त्या सोडून. समोसा आवडतो तर नाही खायचा समोसा, मला नाही, मला पार्ट्यांमध्ये हां सांगतो, पार्ट्या करायला आवडतात तर नाही करायच्या पार्ट्या 1-5-6 महिने. आणि यापासनं थोडंसं बाहेर पडलो. कठीण होतं, मला त्याची शिस्त लागली, जी शिस्त मला वाटतं माझ्या कामामध्ये दिसते. मनाने जो माणूस खूप ब्लॅककडे गेलेला आहे, डार्क झालेला आहे कॅरेक्टर, त्याला कॉम्प्लिमेंट करायला पण त्याला पूर्ण व्हाईटमध्ये आणणं असा एक थॉट झाला. आणि मग ट्रायल्स केले आम्ही 2-3, आणि ते व्हाईट आणि त्याचं टक्कल हे खूपच सुपर दिसलं. निखिल म्हणाला होतं की टक्कल दादा टक्कलच आहे, तर मी ना फेस थोडे बारीक करून त्याला फोटो पाठवले, बघ असं हे चालेल. तर नाही म्हणलं मी 0 मशीन करून तुला आता टक्कल करून दाखव, टक्कल करून फोटो पाठव तुला, हा आता करेक्ट आहे. तर ही होती मराठीच्या पहिल्या वहिल्या सुपर विलनची ही कहाणी. कशी वाटली नक्की सांगा या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये. आणि त्यासोबतच तुमच्या सुपर हिरोची म्हणजेच बाजीची कहाणी पाहायला विसरू नका.